पर्याय नव्हता, हाच जुगाड उरला होता म्हणून असंच आलो बघा बाहेर. काय म्हणता मित्रांनो, झोप काय झाली नाही बघा. आणि 7:30ला बस येते आणि त्यात 7 वाजले होते. पटकन आंघोळ करून घेतलो, फ्रेश वगैरे झालो, काय खाल्लंही नाही. घडी वगैरे घेतली, बॅग बघितलं काय आहे काय नाही, बॅग टाकली पाठीवर आणि निघालो हॉस्पिटलसाठी. वेळेवर आलो बघा बाहेर. आल्यालाच बाहेर बस आली होती. बरं झालं म्हणलं, नाहीतर महामंडळानं जावं लागलं असतं. डोळ्यामध्ये खूप झोप होती, पण या निसर्गाला बघून ना झोप उडाली बघा. एवढा मस्त वातावरण होतं ना. हॉस्पिटलला आलोत. आजही कॅज्युअलिटी आहे. मजा येणार आहे कॅज्युअलिटीमध्ये आज पण. पण त्याआधी कसं पोट भरलेलं बरं असतं, म्हणून बघितला वडापाव कुठं आहे, घेतला वडापाव, खाल्ला. चला भेटतो दुपारून तुम्हाला. ओव्हर वगैरे दिली, पण बाहेर आलो तर बघतो काय पाऊस. आता जायचं कसं, काही ऑप्शन नाही. ठुली बॅग डोक्यावर आणि आलो बसकडे भिजत भिजत थोडं थोडं. तर भिजत रूमवरून फ्रेश वगैरे झालो. पहिलं सर्दी होणे म्हणून असे डोकं वगैरे पुसून मस्तपैकी अक्षयनी चपाती आणि शिमला मिरची भाजी बनवून गेली, ते खाऊन घेतली. पहिलं झोप पूर्ण करायची होती म्हणून झोपी गेलो पहिलं. आणि असा झोपलो ना, पूर्ण झोप पूर्ण केली बघ. झोप झाली होती व्यवस्थित म्हणून बाहेर राऊंड मारायला तो. आमच्याच रूमच्या बाजूला ना दादा गणपती बाप्पांची मूर्ती खूप मस्त बनवतो. आता बाप्पा येत आहेत, तयारी जोरात सुरू आहे. कोकणामध्ये आता जल्लोष खूप असतो. दादानी ना खूप सुंदर मूर्ती बनवली होती बघा. रूमवर आलो, भूक जाम लागली होती. बघितलं फ्रीजमध्ये दूध होतं, ओट्स होते, केळी होती. मग काय पटकन बनवलं, पटकन बनतं आणि भूकही मिटते बघा. खाऊन घेतलं व्यवस्थित. आमच्या सगळ्यांची झोप झाली, पण या छोटूची काय झोप झाली नव्हती, डुलक्याच मारायला तर. मग काय भात उरलेला होता, त्याला मस्तपैकी निखिलने फोडणी मारली. सर्वांसोबत जेवण केलं. आता झोपावं म्हणलो, पण निखिलने त्यात बाबा पार्टी दिली आम्हाला. का दिली हे माहितीच नाही बघा. आता उद्या सांगतो तुम्हाला. बाय.